नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतील चेंबूर परिसरातील डायमंड उद्यानाजवळ शाळेच्या बसवर झाड कोसळून झालेल्या मृत्यू प्रकरणी महापौर रितू तावडे आणि महासभेनं दिलेल्या निर्देशानुसार फेर चौकशी करण्याकरता मुंबई महापालिकेनं वनस्पती शास्त्रज्ञाचे तज्ज्ञ आणि माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर संजय देशमुख यांची एक सदस्यीय समिती नेमली आहे। या त्रयस्थ समितीनं एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे प्रशासनाचे निर्देश आहेत। पाहूया। शाळेच्या बसवर झाड कोसळण्याच्या घटनेची पुन्हा चौकशी। चेंबूर परिसरात झाड कोसळून विद्यार्थ्याचा झाला होता मृत्यू। या प्रकरणी पालिकेचा अहवाल महापौरांनी केला होता अमान्य। चेंबूर परिसरातील डायमंड उद्यानाजवळ एका शाळकरी बसवर दिनांक 30 जून 2026 ला दुपारी पिंपळाचं जुनं आणि मोठं झाड कोसळून ओढवलेल्या दुर्दैवी घटनेत विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर अन्य 4 विद्यार्थी जखमी झाले। महापौर रितू तावडे आणि महासभेनं दिलेल्या निर्देशानुसार या दुर्घटनेप्रकरणी फेर चौकशी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनानं वनस्पती शास्त्राचे तज्ज्ञ तथा माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर संजय देशमुख यांची एक सदस्यीय समिती म्हणून नेमणूक केली आहे। या त्रयस्थ समितीनं एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले। चेंबूर येथील या दुर्घटनेप्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनानं प्रारंभी समिती गठीत केली होती, मात्र या समितीनं सादर केलेला सविस्तर अहवाल मुंबईच्या महापौर रितू तावडे तसेच महानगरपालिका सभेने अमान्य केला होता। कंत्राटदारांना 5 लाख आणि त्याच्यामध्ये जे त्यांच्यावरती कन्सल्टंट नेमले जातात त्यांना 2 लाख अशा पद्धतीचा 7 लाखाचा त्यांना भूर्दंड देऊन तो अहवाल या पद्धतीत दिलेला आहे, तो मला मान्य नाही। तो अहवाल मला मान्य ह्यासाठी नाहीये कारण की आपण ह्या पद्धतीने जर अधिकाऱ्यांवरची जबाबदारी निश्चित न करता कॉन्ट्रॅक्टरला तर धरायचंच आहे, त्याबद्दल वादच नाही। कन्सल्टंट असेल त्यालाही तुम्ही जबाबदार धरा, पण संबंधित त्या पूर्ण रस्ते कॉन्ट्रॅक्टरचे जे साईट इंजिनियर होते त्यांना त्या ठिकाणी धरणं अतिशय गरजेचं होतं। त्याचबरोबर गार्डन विभागाचे जे अधीक्षक होते त्यांना त्या ठिकाणी जबाबदार धरणं गरजेचं होतं। या दुर्घटनेबाबत सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर प्रकरणाच्या चौकशीसाठी 2 उपायुक्तांची समिती स्थापन करून चौकशी करण्यात आली होती। चौकशी समितीने मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना अहवाल सादर केला। यात उद्यान विभागाला क्लीन चिट देण्यात आली होती, तसेच रस्ते कंत्राटदारासह कामावर देखरेख ठेवणाऱ्या सल्लागाराला किरकोळ दंड आकारणी करून दुय्यम अभियंता आणि सहाय्यक अभियंत्यांचे निलंबन करण्यात आलं होतं। या संपूर्ण चौकशी अहवालावर महापौर आणि पालिका नगरसेवकांनी टीका करत तो अमान्य असल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं। या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सखोल तपास, सक्त कारवाई आणि कठोर दंडात्मक शिफारशींचा अभाव असल्याचं नमूद करून महापौर तसेच महासभेनं हा प्रारंभिक अहवाल अमान्य करत आता पुन्हा त्रयस्थ आणि तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करून फेर चौकशी करण्याचे निर्देश सुद्धा दिले। फेर चौकशीसाठी महानगरपालिका प्रशासनानं नियुक्त केलेले प्राध्यापक डॉक्टर संजय व्ही देशमुख हे वनस्पती शास्त्राचे तज्ज्ञ आहेत। त्यांनी कांदळवनेबाबत भरीव कार्य केलेलं आहे, तसेच त्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून देखील कार्य पाहिलंय। सध्या ते इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई येथे अधिवक्ता प्राध्यापक तसेच एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई येथे उपाध्यक्ष पदावर सुद्धा कार्यरत आहे। त्यांचा या क्षेत्रातील अनुभव आणि कार्य विचारात घेऊन त्यांची या चौकशी समितीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे। एक सदस्यीय समितीच्या अभ्यासातील प्रमुख मुद्दे आपण पाहतोय। प्राथमिक चौकशी समितीनं वापरलेल्या कार्यपद्धतीचं परीक्षण, प्राथमिक चौकशी समितीनं सादर केलेल्या पुराव्यांचे स्वतंत्र विश्लेषण, अभियांत्रिकी, वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, जलनिसारण,
त्याचबरोबर मलनिसारण, रस्ता बांधणी, हवामान, मृदाशास्त्र याचे चिकित्सक मूल्यमापन, प्राथमिक चौकशी निरीक्षणाचे वैज्ञानिक परीक्षण, घटनेच्या मूळ कारणाचे स्वतंत्र विश्लेषण, प्राथमिक चौकशी समितीनं सुचवलेल्या अंतरिम उपाययोजनांचे मूल्यांकन, अहवालातील शिफारशींचे समीक्षात्मक परीक्षण, महानगरपालिकेस सादर करण्यासाठी स्वतंत्र अर्थबोधक मूल्यांकन अहवाल, भविष्यातील धोरणात्मक सुधारणा सुचवणे. या समितीस चौकशीसाठी आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून देणं, स्थळ भेटीच्या वेळी उपस्थित राहणं याबाबत सर्व संबंधित विभाग प्रमुखांना निर्देश देण्यात आले. समितीस अहवाल सादर करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य सर्व संबंधित विभागाकडून उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापौर रितू तावडे यांनी संबंधित विभागांना दिलेत. चेंबूरमध्ये झाड पडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका झाली, तर दुसरीकडे राजकीय नेत्यांनी झाड पडणे माणसाच्या हातात नाही अशी वादग्रस्त प्रतिक्रिया देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला होता. चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून 11 वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या दुर्घटनेनंतरही काही अधिकारी आणि नेत्यांची असंवेदनशील विधाने आणि कारवाईबाबतचं मौन नागरिकांमध्ये संताप निर्माण करतोय. पालिका अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदाराच्या हात मिळवणी भ्रष्टाचारावर सुद्धा नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यात. आता नव्याने चौकशी झाल्यावर यातील सर्व दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर ठोस आणि कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.